नमस्कार, मी हेमांगी कवी आणि राष्ट्रीय मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली असते की अभिनेत्री त्यांच्या बॅग्समध्ये काय ठेवतात. तर मलाही वाटतं की ऐश्वर्या राय काय ठेवत असेल, राणी मुखर्जी तिच्या बॅगमध्ये काय ठेवत असेल, विद्या बालन काय ठेवत असेल, तसंच कोणालाही वाटत असणार ना की हेमांगी कवीच्या बॅगमध्ये काय असणार आहे. तर माझी बॅग म्हणजे एक मिनी स्टोअर असतं. म्हणजे तुम्ही एक एक गोष्टी बघाल तर तुम्हाला वाटेल की हे कशासाठी, तर ते आहे माझ्या बॅगमध्ये. आणि ही अशी एक बॅग नाही आहे, तर दोन बॅग्स मी आणते शूटिंगला. त्यात माझं एका बॅगमध्ये खाणं पिणं असतं. सेटवरही मिळतं आम्हाला, पण तरीसुद्धा मधल्या वेळात मला सतत हे मागवा ते मागवा प्रोडक्शनला असं आवडत नाही, मग मी ते स्वतः कॅरी करते माझ्या आवडीचं. आणि दुसरी बॅग असते त्याच्यामध्ये आपले एक्स्ट्राचे कपडे किंवा एक बेडशीट किंवा शॉल, AC खूप असेल तर ते आहे. पण माझ्या मेन बॅगमध्ये काय काय आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लीज कोणी हसू नका, मी आधीच सांगते तुम्हाला. तर चला सुरुवात करूया. तर माझ्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल. मला इथे खाली जायचं असेल ना कुठे, अगदी भाजीपाल्याला, माझ्याकडे स्लिंग बॅग असेल त्याच्यात सुद्धा माझ्याकडे एवढीशी पाण्याची बॉटल असतेच असते. ती मला कॉलेजपासूनची सवय आहे. आणि माझं कॉलेज सर जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि मी कळव्याला राहायचे, तर एवढा 1-1.5 तासाचा रस्ता असायचा. त्यामुळे ती बॅगमध्ये बॉटल असणं हे कंपल्शन आहे. आणि जर कोणाच्या बॅगमध्ये नसेल तर मला चीड येते की का तुमच्या बॅगमध्ये का नाही, असं होतं माझं. तर ती बॉटल आहे. परफ्यूमची मी खूप वेडी आहे. ही एक बॉटल आहे, ही दुसरी बॉटल आहे. पण त्या काय म्हणतात पॉकेट साईज आहे. माउथ फ्रेशनर आहे, हे मी वापरते. आणि ब्रश सुद्धा आहे. आमचे सीन असतात को ॲक्टर्स बरोबर, आणि मग मला ते नाही आवडत की माझ्या तोंडाची दुर्गंधी समोरच्याला मूड खराब करेल, अपसेट होईल, असं मला नाही आवडत. त्याची मी काळजी घेते, त्यामुळे हे असतं. माझे हात प्रचंड ड्राय होतात, त्याच्यामुळे हँड क्रीम आहे. आणि आता तरी उन्हाळा आहे त्याच्यामुळे ठीक आहे, पण थंडीमध्ये मला हे टूथपेस्ट सारखं लागतं, त्याच्यामुळे हँड क्रीम आहे. वुडन कंगवा तो आहे, तो सगळ्यांकडेच असतो. अगेन माउथ फ्रेशनर आहे. अगदीच मला स्वतःलाच वाईट वाटलं की खूप तोंडाचा वास वगैरे येतो, तर ही इलायची युक्त माउथ फ्रेशनर आहे. फोन वापरते मी, सो त्याच्याबरोबर ब्लूटूथ आणि त्याला चार्ज करणारी वायर, आणि त्याच्यासाठी एक छोटंसं पाऊच. मार्केटमध्ये खूप असे सुंदर सुंदर पाऊचेस असतात, पण ते खूप महाग असतात. मला असं वाटतं की गिफ्टमध्ये जे येतं त्याचा काय उपयोग करायचा आपण, तर मी असा उपयोग करते. दुसरं म्हणजे कैलाशी. हे मला लागतं, ह्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. कारण सेटवर काही लागलं बिगलं तर मला ते दादा करत. मी आत्ता 2 दिवसांपूर्वीच मी पोस्ट टाकली होती आणि त्याच्यात पण सांगितलं की कैलास जीवन हे माझ्यासाठी अमृत आहे आणि संजीवनी म्हणू शकतो आपण. मला ॲसिडिटीचा त्रास झाला, होत नाही, पण कधीतरी 3 महिन्यातून एकदा वगैरे झाला तर मी हे खाते. मी कैलास जीवन खाते. आणि बऱ्याच गोष्टींसाठी तो गुणकारी आहे. सेटवर काहीतरी कधीतरी लागतं, असं खर्चटतं किंवा काही होऊ शकतं, तेव्हा वापरायचं असतं. हे एक हत्यार आहे. हे हत्यार नाही आहे, हे मी केस बांधण्याला ठेवते, पण हे एक शस्त्र म्हणून तुम्ही वापरू शकते. अगदीच माझ्यावर तसा काही प्रसंग आला तर कोणाला पोक करायला, त्यामुळे हे बघून तर तो घाबरेल, त्यामुळे हे असतंच माझ्याकडे. आणि ह्याचं मल्टीपर्पज आहे. तुम्हाला म्हणजे माहीत नसेल तर आपण ह्याचा बराच उपयोग करू शकतो. स्विचेसमध्ये कधी कधी चार्जर जात नाही, तर मग हे टाकायचं आणि ते मोबाईलचे चार्जर घुसवायचे, हेही होऊ शकतं. फॅन फिरवायचा, कितीतरी उपयोग होऊ शकतात. ते आहे. त्याच्यानंतर 40शी आली, त्यामुळे मला चष्मा लागलाय, त्यामुळे हा चष्मा आहे माझ्याकडे, तो लागतोच, पण फार क्वचित वापरते मी, तर ते आहे. त्याच्यानंतर सॅनिटरी पॅड आहे. हे तर असतंच, म्हणजे माझ्या मेन बॅगमध्ये तर बॉक्स आहे, पण हँडी असावा. आणि सीन थांबलाय तर ते मी शोधत बसत नाही, पटकन हँडी असावं
म्हणून सॅनिटरी पॅड हे असतंच, हे माझ्याकडे कायम असतं. समजा मला उपयोगी नाही पडलं तर कोणाला तरी उपयोगी पडतं, त्यामुळे ते आहे. ह्याच्याबद्दल तर म्हणजे मला माहीत नाही, पण ह्याचं खूप वेळ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पेन गोळा करणं आणि ते ठेवणं, त्यामुळे अजून खूप असतील, दाखवेन तुम्हाला. अजून एक पॅन्टी लायनर आहे, आणि पॅन्टी लायनर आता सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ह्याच्याबद्दल आता उघड बोललं पाहिजे. सो ह्याचा सुद्धा एक बॉक्स आहे. पण आपल्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये खूप वेटनेस असेल किंवा खूप वेट होत असेल तर, आणि त्याची दुर्गंधी वगैरे येत असेल किंवा काही, तर ह्याच्यासारखा दुसरा मित्र नाही. सो कोणी वापरत नसेल तर प्लीज, हे सॅनिटरी पॅडसारखंच असतं, पण हे रोज वापरू शकतो आणि स्मॉल साईजमध्ये आहे. सो ही काही कुठली ॲड बीड नाही आहे, पेड काही नाही आहे. माझ्या बॅगमध्ये काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे. घराच्या चाव्या, हे तर मला वाटतं प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये असतंच असतं. क्लचर हे तर आहेच, प्लस हेही आहे. लोक म्हणतील की हे काय आहे, तर येस, ह्या 2 गोष्टी आहेत. 2 वर्षात मास्कची इतकी सवय झाली आहे की आताही माझ्याकडे मास्क आहे. जरी महाराष्ट्र हे आपलं देश मास्क मुक्त झाला असेल तरी सुद्धा सवय लागली आहे गेल्या 2 वर्षात की बॅगमध्ये मास्क टाकल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही. सो मास्क आहे. चावी तर तुम्ही पाहिलीच आहे, चावी पण बाहेर ठेवते. एक दुकान तयार होईल. हे मिनी किट आहे, नेल मिनी किट. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते किती मज्जा आहे. ह्याच्यामध्ये एक छोटूसं नेल कटर आहे. सेटवर कधी कधी नखं वाढलेली असतात, घरी वेळ मिळत नाही नखं कापायला, सेटवर कधी वाटलंच तर ते आहे. छोटीशी सीझर आहे, फायलर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता. हे आहे. उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे गॉजल्स आहेत माझ्याकडे. गाडीत एक आहे, माझ्या पर्समध्ये पण आहे. तर हा गॉजल्स. अजून काय आहे, वॉलेट. ते सगळ्यांकडे असतात. वॉलेटमध्ये काय आहे विचारू नका प्लीज, ते नाही सांगणार मी. पुस्तक आहे. हे पुस्तक मला आत्ताच लेख माझी दुर्गा या मालिकेमध्ये निधी, जी दुर्गा करायची, छोटी निधी, तिच्या वडिलांनी किंवा तिच्यातर्फे हे मला गिफ्ट आहे. आणि किती छान आहे, नॉट विदाऊट माय डॉटर, आणि ती माझ्या मुलीचाच रोल करायची. सो हे आता वाचते सध्या. आणि बॅगमध्ये इतकं सगळं सामान असतं, तर बॅगला वास येऊ नये किंवा एखादी गोष्ट फुटली सांडली तर त्याचा बराच वेळ वास येत राहतो, दुर्गंधी येत राहते. तर ती येऊ नये म्हणून हे एक पोटली आहे, त्याच्यामध्ये कापूर आहे, तर त्यामुळे ते फ्रेश पण राहतं, त्याचा वासही येत नाही. त्यामुळे ही एक पोटली माझ्या बॅगमध्ये असते, सगळ्या बॅग्समध्ये असते. छोटीशी डायरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे मी किती काय काय लिहित असते. त्यामुळे डिजिटल डायरी तर माझ्या मोबाईलमध्ये आहेच, पण मी हे सुद्धा ठेवते. कधी कधी मला वाटलं की काहीतरी ड्रॉइंग करावं किंवा काहीतरी लिहून ठेवावं किंवा काही, तर हे मी ह्याच्यात करते. आणि ही मी स्पेनमधून घेतलेली डायरी आहे, इतकी गोड आहे की ह्याच्यात आपण तुम्ही स्केच पेन ठेवू शकता, रबर वगैरे सगळं ठेवू शकता, ब्रश ठेवू शकता. अगदीच वाटलं तर ह्या टोपणामध्ये पाणी घ्यायचं आणि पेंट करायचं. आणि हे स्केच पेन पण तसे आहेत की ह्याच्याने स्केच करायचं आणि ह्याच्यावर पाणी जर टाकलं तर हे वॉटर कलर होतात. त्यामुळे ऐक नाही, हे इंटरेस्टिंग आहे. आता ह्याच्यात काय हे मी तुम्हाला दाखवणार ना. खाण्यापिण्याची बॅग आहेच, प्लस एक्स्ट्रा फ्रुट्स पण असतात. हे मला माझ्या बॅगमध्ये पाणी आणि एखादं खाण्याचं प्रकार नाही. आज मी हे नाही आणलंय, पण माझ्याकडे प्रोटीन बार्स असतात, तेही ठेवते मी. तर ही एक आहे. म्हणजे हे दुकान आहे. मी कुठेही रील्स करते हे तुम्हाला माहिती आहे, आणि रील्स करताना कधी कधी माझा पाय सरकतो किंवा माझे जरा गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच वर्षापासून. तर माझा गुडघा सुजतो, खूप चालणं होतं, तेव्हा नी पॅड किंवा असं एक आहे माझ्याकडे, तर ते मी ठेवते.
आणि हे करून मी रील्स बनवते सेफ्टीसाठी. एक माझा जुना फोन आहे, त्याच्यापासून मला लांब जाता येत नाही म्हणून तो आहे बॅकअप. आणि स्टेशनरी हे फार गमतीशीर आहे, म्हणजे ह्याच्यासाठी एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो. म्हणजे बघा, हे का माझ्याकडे, पण मला लागतं. हे फेविस्टिक आहे म्हणू शकतो आपण. ग्लू स्टिक आहे. स्केचपेन आहे. स्केचपेन कशासाठी, तर काही महत्त्वाची वाक्य असतील तर ती हायलाईट करायला, ती आपल्या काय म्हणतात इम्पॉर्टंट वाक्य हायलाईट करायला हा स्केचपेन आहे. मार्कर आहे, मार्क करायला. हा मोबाईलचा पेन, काय म्हणतात, स्टायलस म्हणतात. हा स्टायलस आहे जो मी माझ्या मोबाईलवर वापरते, तो आहे. कटर आहे, पण कटर काय आहे, कारण या पेन्सिलसाठी आहे. कारण मी जसं म्हटलं की मगाशी कधी कधी वाटतं स्केच करावं किंवा काय, तर उसको छीलने के लिए ये कटर है, शार्पन करायला हे कटर आहे. तर हे आहे आणि याचा बराच उपयोगी होऊ शकतो. म्हटलं ना इंक पेन, आणि या इंक पेनवर माझं नाव सुद्धा आहे, त्यामुळे मला इंक पेनची भयंकर आवड आहे, त्यामुळे इंक पेन आहे. रबर आहे, खोड रबर. अजून एक पेन्सिल आहे नॉर्मलवाली. लाइटर पण है. आता हम सिगरेट पीते नहीं है, लेकिन लाइटर रखने का शौक जरूर रखते हैं. कधीही उपयोगी पडू शकतं. हे बघा, काय करायचं असेल कुठेही, म्हणजे हे नाही माझ्याकडे सगळीकडे असतं. म्हणजे मी कुठे फ्लाईटने पण जात असेल ना, तर मी हे माझ्या बॅगमध्ये टाकते. आणि म्हणजे आपण केबिन बॅगमध्ये असतं ना, तिथे नाही, ते चालणारच नाही. पण माझ्याकडे ह्या गोष्टी असतात की कधी कधी कॅन्डल पण असायची. आता कॅन्डल नाही आहे, कारण आपल्याकडे मोबाईल आलेले आहेत आणि टॉर्च असतो, त्यामुळे आता नाही. तर आधी मी कॅन्डल पण घेऊन फिरायचे. कुठे हॉटेलला गेलो, तिथे अंधार झाला, लाईट गेले, तर काय करायचं, तर कॅन्डल लावायचे नाही. तर हे आहे. आता माझा नवरा शोधत बसला की माझं लाईटर तुझ्याकडे काय करतंय, तर येस, मी ढाकलंय माझ्या नवऱ्याचं. आणि हे एक कमाल, सगळ्यांचं असं की हे काय आहे, हे काय आहे, तर हे किती कमाल आहे, तुम्ही जवळून बघू शकता. बघितलं, ह्याच्यामध्ये तुम्ही बॉटल ओपन करू शकता, किंवा स्क्रू टाईट करू शकता, किंवा हा बॉक्स ओपनर आहे. तुमच्याकडे काही पॅक असेल आणि नेमकं आपल्याला काही नाईफ किंवा काही मिळत नाही, तेव्हा असं वाटतं की काहीतरी धारदार काहीतरी पाहिजे, तर या धारदार ह्याच्याने हे करू शकतो. तुम्ही बघू शकता ह्याच्यावर इंचेस आहे, सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला काही मोजायचं असेल किंवा काय, तर हे आहे. बॉटल ओपनर आहे, कॅन ओपनर आहे, कॅन जर ओपन करायचं असेल. आणि मी आधी काय म्हणतात नेल जॉब असायचा माझा, त्याच्यामुळे मला ओपन करता यायचं नाही. आणि प्रत्येक वेळेस प्लीज खोलतो ना, असं नाही करू शकत ना आपण. त्यामुळे हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यात आपण आपलं डेबिट कार्ड किंवा कुठलंही कार्ड ह्याच्यात ठेवू शकतो आणि त्याच्यावर फोन ठेवू शकतो. म्हणजे समजा तुमच्याकडे स्टँड नसेल, ट्रायपॉड नसेल किंवा काय नसेल आणि तुम्हाला असा फोन ठेवायचा असेल, तर त्याची सुद्धा तरतूद आहे बरं का. किती कमाल आहे हे. आणि स्क्रू ड्रायव्हर आहे. समजा काही अडकलं असेल आणि तुम्हाला स्क्रू ओपन करायचं असेल, तर स्क्रू ड्रायव्हर वगैरे करून, तर हे इतकं मल्टीपर्पज आहे. आणि येस, अजून काय आहे, एवढे सगळे उपयोग आहे. सो मी जसं मगाशी म्हटलं आधी की हे मिनी स्टोर आहे माझी बॅग म्हणजे. आणि हे आता तुम्हाला वाटलं असेल हे काय आहे, तर हे अंजन आहे. अंजन डोळ्यात घालायचं, म्हणजे कधी कधी खूप जळजळतात डोळे आणि ते कसा थंडवा हवा असतो, थंडवा तो हवा असतो, तर मला ते ऐकून टाकून आवडत नाही. तर हे एक तुम्हाला दाखवणार, सगळं दाखवणार. हे बघा, हे अंजन आहे, कापूर आहे ह्याच्यामध्ये. आणि हे डोळ्यात घातल्यानंतर इतकं कमाल वाटतं. समजा काही घाणबीण असेल किंवा काय असेल, ते निघून जाते आणि खूप छान थंड. उन्हाळ्यात तर हे उत्तम. आणि हे लावल्यानंतर ह्याचा काही कलर नसतो, म्हणजे हे काजळासारखं नाही लागत, हे ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते. हे असा काळं असेल तरी मी आता
सुपर. म्हणजे हे मी लावल्यानंतर तुमच्या पण डोळ्यात असं किती छान असं बघता होईल तुम्हाला. तर हे अंजन आहे. क्या बात आहे. 2 मिनिटं डोळे मिटायचे, असे छान झाकायचे आणि उघडायचे. इतकं छान वाटतं. हे पोरवालच्या कंपनीचं आहे आणि येस एवढंच आहे माझ्या बॅगमध्ये. तर एक सफर घडवून आणली माझ्या बॅगमधून. माझ्या मूडवर डिपेंड आहे. आणि जर असं शूटिंगला यायचं असेल तर मी एवढी मोठी बॅग कॅरी करते. असं सहज कुठेतरी भाजीपाला वगैरे काय दूध वगैरे आणायला जायचं असेल एक स्लिंग असते. पण त्यातही जसं मी म्हटलं चार्जर, माझ्याकडे चार्जरही असतो. येस आपला चार्जर राहिला, चार्जरही असतो. चार्जर, पैसे, माझे काय डेबिट क्रेडिट कार्ड ते 2 आणि पाण्याची बॉटल हे असतंच असतं. काही जगात कुठेही म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तर ह्या 4 गोष्टी माझ्या पर्सलिंग बॅगमध्ये असतात. आणि मग पिक्चरला जाताना एक शॉल असते जी मला समजा थिएटरमध्ये खूपच थंडी वाजली तर ती शॉल घ्यायची असते. असं एक तर माझा नवरा ऑफकोर्स, कारण त्याला घेऊन दिले की अर्धी कामं माझी जरा कमी होतात. तो दुसरं कोण माझी अप्पू. माझी असिस्टंट. मी तिला घेऊन जाईन कारण ती सुद्धा माझं अर्ध माझं सगळी कामं अर्धी करते. त्यामुळे ती थर्ड पर्सन शोधावं लागेल. कोणाला करू मी. ऍक्च्युली सगळ्यांना बॅग्स गिफ्ट करत असते कारण का मला ते खूप आवडतं. एकतर असं म्हणतात की आपण बॅग किंवा वॉलेट कोणाला गिफ्ट केलं की ते लागतं, म्हणजे एक ब्लेसिंग म्हणून द्यायचं असतं. त्यामुळे मी तुला देईन दर्शना. तर आता तुम्ही एवढं सगळं एक मिनी स्टोर माझ्या बॅगमध्ये पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हे नाही आहे हिच्या बॅगमध्ये. तर काय नाही आहे हे मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा. आणि राष्ट्रीय मराठीच्या मी स्वतः या राष्ट्रीय मराठीची खूप मोठी फॅन आहे. मी नेहमी त्यांचे व्हिडिओज बघत असते आणि खूप खूप शुभेच्छा. आणि प्लीज आमची सिरियल बघत राहा. लेक माझी दुर्गा रोज रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.